मुंबई महापालिका निवडणुकीत नातलगादा उमेदवारी मिळवण्यासाठी ठाकरे गटातील नेत्यांची लगबग सुरू असल्याची माहिती मिळते। ठाकरेंच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या नातेवाईकांसाठी लॉबिंग लावली आहे। त्यामुळे तिकीट वाटपात नातेवाईकांचीच वर्णी लागते की कार्यकर्त्यांना संधी मिळते, याकडे आता अनेकांचं लक्ष आहे। महानगरपालिकांची निवडणूक ही स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटलं जातं। तळागाळात जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये संधी दिली जाते। मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। नातलगांना उमेदवारी मिळावी यासाठी ठाकरेंच्या जुन्या शिलेदारांनी जोर लावलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, सुनेला उमेदवारी मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू आहे। वाकोलामधून विनायक राऊत हे मुलगा किंवा मुलीसाठी प्रयत्न करतायत, तर दहिसरमधून विनोद घोसाळकर, पूजा घोसाळकर म्हणजेच त्यांच्या सुनेसाठी प्रयत्नशील आहेत। भांडूपमधून संजय दिना पाटील हे मुलीसाठी प्रयत्न करतायत। गोरेगावमधून सुनील प्रभू हे मुलगा अंकित प्रभूसाठी प्रयत्न करतायत। वरळीमधून आशिष चेंबूरकर आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतायत, तर प्रभादेवीमधून सुनील शिंदे हे भावाला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत। परळमधून अजय चौधरी सुनेसाठी इच्छुक असल्याचं कळतंय, तर वडाळ्यामधून श्रद्धा जाधव या मुलासाठी इच्छुक आहेत। लालबागमधून दगडू सकपाळ हे मुलीसाठी इच्छुक असल्याचं कळतंय, तर कुलाबा मतदारसंघामधून अशोक धात्रक हे मुलगा अजिंक्य धात्रकसाठी प्रयत्न करतायत। ते अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जे नावं घेताय ते कार्यकर्ते नाही आहेत का? माझे वडील कोणीतरी असतील, पण मी पण कार्य करतोय। आता मी ते आहे, सुनील राऊत काम करतायत म्हणून ते आमदार झाले, कार्यकर्तेच आहेत ना। असं अनेक ठिकाणी होतं, असं सर्वच पक्षात होत आहे। घराणेशाही सगळ्यात कुठे असेल तर तुम्ही पहा, भारतीय जनता पक्षाची घराणेशाही कुठेच नाही। राजकीय घराणेशाहीवरून शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी ठाकरेंवर टीका केली आहे। मुलांना उमेदवारी द्यायची आणि कार्यकर्त्यांनी सतरंजी उचलायची हे चुकीचं असल्याचं शिरसाट म्हणाले। सत्ता कुणाला पाहिजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुणाला व्हायचंय, विरोधी पक्षनेते कुणाला व्हायचंय, सगळं त्यांनाच व्हायचंय। कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजी उचलायचे आहेत। एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट द्या ना, काय फरक पडतो? नातेवाईकाला घेतात, प्रत्येक पक्षावाले देतात, असं नाही। माझा काही असा दावा नाहीये। प्रत्येक राजकारणी हा आपल्या मुलांना, मुलींना, आईला, बापाला, भावाला, मामाला, मामीला तिकीट देतात, ते हरकत नाही, परंतु ते एका लिमिटपर्यंत असतं। तुम्हाला सत्ताच घाशात घालायची, ही तुमची मानसिकता चुकीची। अद्याप कुणालाही उमेदवारी घोषित झाली नाहीये। असं असलं तरी इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे। एका बाजूला नेत्यांच्या नातेवाईकांची नावं पुढे येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला निष्ठावान कार्यकर्तेही उमेदवारीच्या आशेवर आहेत। त्यामुळे आता कार्यकर्त्याला संधी मिळतेय की नेत्यांचं लॉबिंग यशस्वी होतंय हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।